बातमी आहे आंतरराष्ट्रीय डिजिटल आणि टेलिकॉम सेमिनार व भारत ब्लॉकचेन यात्रेची। शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी लवळे येथील सिम्बोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल आणि टेलिकॉम मॅनेजमेंट पुणे या ठिकाणी प्रथमच इंटरनॅशनल डिजिटल आणि टेलिकॉम सेमिनार व भारत ब्लॉकचेन यात्रेचे आयोजन करण्यात आले। या इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्र व आयटी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होणार असून या यात्रेचे टेलिकॉम क्षेत्रामध्ये मोठे योगदान असणारे या एक दिवसीय कार्यक्रमाचे उद्दिष्ट अर्थपूर्ण चर्चा सुलभ करणे आणि या तंत्रज्ञानामधील परिवर्तनीय क्षमतांवर प्रकाश टाकणे आहे। प्रतिष्ठित तज्ञ आणि विचारवंत नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते। तसेच डिजिटल क्षेत्रातील सध्याचे ट्रेंड, आव्हाने आणि संधी याबद्दल त्यांचे दृष्टिकोन सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवता येतील या कार्यक्रमाचे हेतू होते। या भारत ब्लॉकचेन यात्रेस सिम्बॉयसिस कॉलेजचे डायरेक्टर अभिजित चित्रपुरकर, भक्ती व्यवहारे औरंगती अरविंद, PSSCचे अध्यक्ष अरविंद बाली, त्याचबरोबर भारत चेन यात्रेचे सर्व आयोजक व पदाधिकारी उपस्थित होते। पाहूयात नेमके काय आहे भारत ब्लॉकचेन यात्रा। आता आपण आहोत पुणे येथील लवळे सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टेलिकॉम सेमिनार या ठिकाणी पार पडते। भारत ब्लॉकचेन यात्रा जी आहे प्रथमच पुण्यामध्ये सिम्बॉयसिस कॉलेजच्या मार्फत पार पडते आणि आपल्यासोबत याबद्दल बातचीत करायला TSSCचे CEO आहेत अरविंद सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अरविंद जी, आपका आपला आवाज में स्वागत है। क्या बताओगे, आज पहली बार ही महाराष्ट्र में ऐसा भव्य सेमिनार हो रहा है और आपके माध्यम से आप सेमिनार में आज अटेंड कर रहे हो, क्या बताओगे? सबसे पहले तो हमेशा पुणे आके बहुत अच्छा लगता है। पुणे की जो वाइब्रेंसी है बहुत अच्छी है। सिम्बॉयसिस जो है आई थिंक वर्ल्ड रिनोन्ड यूनिवर्सिटी है और इस यूनिवर्सिटी का जो काम है, मतलब जितनी बार आप आओगे उतना आपको और अच्छा लगेगा, क्योंकि हर साल ये बेटर ही करते जा रहे हैं। ये जो इवेंट है इसमें मैं 3-4 साल पहले भी आया था। बहुत ही क्वालिटी का बहुत ही अच्छा इवेंट होता है और जो सबसे अच्छी बात मेरे को इस इंस्टीट्यूट की लगती है, हर जगह आपको एक डिसिप्लिन दिखता है, क्लीनलीनेस दिखती है। स्टूडेंट्स जो है आज के इवेंट में ही मैंने देखा, दे आर सो डिसिप्लिन्ड, सो विलिंग टू लर्न, जो कि एक सक्सेस की सबसे बड़ी चीज़ है। और उसके कारण मेरा मन ये करता है कि जब ऐसा अच्छा आपको एनवायरनमेंट मिलता है कि हम क्या ना करें, क्या और ना करें, जितना अच्छा कर सके बच्चों के लिए उतना अच्छा है। तो ये एक बड़ी अच्छी बात है। सर, पहली बार ये जो हो रहा है महाराष्ट्र में ऐसा बड़ा सेमिनार हो रहा है, टेलीकॉम इंडस्ट्री में कोई अच्छा इनिशिएटिव आगे बढ़ रहा है। आप भी आज ये इवेंट अटेंड कर रहे हो, आपको क्या लगता है आगे जाके इस सेमिनार का फायदा कैसे टेलीकॉम क्षेत्र को होगा? देखो, ये टेलीकॉम की जो ये वाला सेमिनार है, ये टेलीकॉम का भविष्य है, फ्यूचर है, ठीक है। टेलीकॉम जो है, टेलीकॉम लोगों की कन्वीनियंस के लिए है, लोगों के जल्दी से जल्दी जहाँ बैठे हों वहीं पे सारी सुविधाएं मिलनी चाहिए उनको। उनका बैंक वहाँ होना चाहिए, उनका एंटरटेनमेंट वहाँ होना चाहिए, सिनेमा वहाँ होना चाहिए, उनका कैमरा, सब कुछ वहाँ, सारी दुनिया उनकी एक हाथ में है। उसको जो है बेटर से बेटर करने के लिए, ताकि आपका यूज़र एक्सपीरियंस अच्छा रहे, सारी टेक्नोलॉजी उसके लिए चल रही है। लेकिन जब हम ये सब चीज़ें देख रहे हैं तो हम ये भी देख रहे हैं कि सिक्योरिटी एक बहुत बड़ा कंसर्न बनता जा रहा है। तो ब्लॉकचेन जो है उस एरिया में बहुत अच्छा काम कर रही है और जो भी नई टेक्नोलॉजी है सब ब्लॉकचेन के अराउंड आ रही हैं। चाहे वो हम वेब 3.0 की बात करें या फिर हम 6G नेटवर्क्स या किसी भी तरह के फील्ड में हम बात करते हैं, मेटावर्स ये जो है सब इस चीज़ से लिंक्ड है। तो इसके कारण एक जो कंट्री के लिए बहुत अच्छी बात ये है कि कंट्री का, जैसे आप सब जानते हैं कि आईटी में जो हमारा देश था 25 सालों में पूरा वर्ल्ड जानता है, मतलब हमने अपना, मतलब हमसे बेटर कोई नहीं है एज फार एज आईटी इज कंसर्न, ठीक है। टेलीकॉम जो है वो भी धीरे धीरे, क्योंकि इसमें आईटी का बहुत बड़ा रोल है, तो टेलीकॉम में भी यही ख्याति हमको मिलने वाली है वर्ल्ड ओवर। तो जो हमारे जो यूथ हैं, जो भी टेलीकॉम के साथ जुड़ रहे हैं या जुड़ेंगे, उनका भविष्य बहुत अच्छा होने वाला है, क्योंकि ना हम सिर्फ इंडिया में अपनी टेक्नोलॉजी यूज़ करेंगे, हम कम से कम नहीं तो 150 कंट्रीज़ में अपनी टेक्नोलॉजी भेजेंगे, जहाँ पे ये सब बच्चे जाके अच्छा काम करेंगे और अपना भविष्य बनाएंगे। सर, लास्ट क्वेश्चन, आज का सेमिनार बहुत भव्य है, स्टूडेंट्स अच्छी तरह से ये सेमिनार अटेंड करें, आगे जाके भविष्य में स्टूडेंट्स को इसमें से क्या सीखने को मिलेगा, इसका फ़ायदा आगे जाके स्टूडेंट्स को कैसे होगा? जैसे मैंने अपने एड्रेसिंग नोट में भी मैंने बोला कि सिर्फ आज की डेट में क्लासरूम पढ़ाई से कुछ होने वाला नहीं है। क्लासरूम पढ़ाई से
वो आज की डेट में चैट जीपीटी पे जाओ या किसी उसमें जाओ, 1 मिनट में आपको सारी नॉलेज मिल जाती है। अब वो टाइम नहीं रहा कि आपको सब चीज़ें याद रखनी है कि किसका बाप कौन था, अकबर, हम हमारे टाइम में वो सब पढ़ाते थे, तो आज की डेट में वो सब की ज़रूरत नहीं है। तो बच्चों को जो आज की डेट में ज़रूरत है वो है एक्स्ट्रा करिकुलर अपनी एक्टिविटीज़ बढ़ाने की, अपनी पर्सनैलिटी को डेवलप करने की। तो ये जो इस टाइप के इवेंट्स होते हैं ये बच्चों की पर्सनैलिटी डेवलपमेंट में बहुत अच्छा योगदान देते हैं। उसके अलावा ये एक डिज़ायर टू लर्न, जो सबसे बड़ी बात है, वो एक पैदा करते हैं कि यार हमको भी सीखना है। प्लस जब वो अपने से सीनियर लोगों को, जैसे यहाँ पे एलुमनाइज आए हुए हैं जो 10 साल पहले 15 साल पहले यहाँ से पढ़ के गए हैं, उन्होंने इतनी बड़ी कंपनियां खड़ी कर दी हैं, एंटरप्रेन्योर बन गए हैं, तो उनके मन में भी आता है कि अगर ये कर सकते हैं तो हम भी करें। तो वो एक जिज्ञासा, नहीं तो अगर आप क्लास में बैठे रहोगे तो आपको अपने सिर्फ 30 40 50 बच्चे दिखते हैं, उसके अलावा उनको कोई दिखता नहीं है। तो उस पॉइंट ऑफ व्यू से मेरे हिसाब से ये बहुत ही ज़रूरी है। और सिम्बोसिस हमेशा बहुत अच्छे इवेंट्स क्रिएट करता है, बहुत क्वालिटी के करता है। मैं तो मतलब इंटरनेशनली इस टाइप के इवेंट अटेंड करता हूँ, मैं इसको वर्ल्ड के बेस्ट इवेंट्स में रेट कर सकता हूँ। बहुत अच्छा है। आपल्यासोबत सिम्बोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल अँड टेलिकॉम मॅनेजमेंटचे डायरेक्टर अभिजित सर आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. नेमकं आज या भारत ब्लॉकचेन यात्रेच्या मागे नेमकं काय मोठं होतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अभिजित सर, तुमचं अप्लॉजमध्ये स्वागत. काय सांगाल सर, आज प्रथमच महाराष्ट्रामध्ये भारत ब्लॉकचेन यात्रा पार पडती आणि त्याचं होस्टिंग जे आहे सिम्बोसिस कॉलेजमध्ये होते, काय सांगाल सर? माझं मत असं आहे की ब्लॉकचेन ही नवीन टेक्नॉलॉजी आणि त्या टेक्नॉलॉजीची सुरुवात आता रिसेंटली झाली आहे आणि भारत ब्लॉकचेन यात्रा महाराष्ट्रामध्ये फर्स्ट टाइम सिम्बोसिसमध्ये येते. इनफॅक्ट वेस्टर्न झोनमध्ये सिम्बोसिस इज द ओनली इन्स्टिट्यूट की जिथं ब्लॉकचेन यात्रेचा एक पार्ट येतोय. मुलांच्या दृष्टिकोनातनं ब्लॉकचेन शिकल्यानंतर खूप फायदा होणार आहे. म्हणजे फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल सेक्टरमध्ये मुलांना प्रचंड जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि हे सेक्टर याच्यापुढे ग्रो होत जाणार आहे. ब्लॉकचेन यात्रेमुळे एक होणार आहे की सगळ्या नवीन तरुणांना की नवीन पिढीला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीबद्दल माहिती निर्माण होईल, त्याच्यामध्ये त्यांना शिकता येईल, त्याचं ट्रेनिंग होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये. आजच्या या यात्रेमध्ये आम्ही एक स्पेसिफिकली नवीन प्रकल्प केला आहे की इथं एक रुरल एरियातले पण जवळजवळ 100+ स्टुडंट्स इथं जॉईन झालेत आज हे शिकण्यासाठी. आणि याचं ट्रेनिंग, याचं सेन्सिटायझेशन झाल्यानंतर त्यांना या एरियामध्ये शिकून नक्कीच नवीन जॉब मिळतील असं मला आशा आहे. सर, आजच्या सेमिनारच्या माध्यमातून मुलांना भरपूर काही शिकायला मिळणार आहे. आज दिवसभराचं नेमकं लाईनअप कसं आहे, कोणकोणते स्पीकर या ठिकाणी येणार आहे, मुलांना काय मार्गदर्शन मिळणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे आज टेलिकॉम स्किल्स काउन्सिलचे CEO आले होते, डॉक्टर बालिश. सो त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. त्याच्याबरोबर आज दिवसभरात सगळ्या इंडस्ट्रीजमधनं, स्टार्टअपमधनं नवीन लोक इथे येतील आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीबद्दल त्यांना माहिती मिळेल. आज दुपारनंतर एक सेशन आहे, वेगळं पॅरल सेशन चालू आहे की ज्याच्यामध्ये ब्लॉकचेनचे नवीन कन्सेप्ट, यूज केसेस, बिझनेस केसेसचे कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामध्ये 70पेक्षा जास्ती मुलं भाग घेणार आहेत आणि त्यातल्या काही मुलांना त्याच्यामध्ये प्रेझेंट करायला चान्स मिळेल की नवीन एरियाज कुठले येतील, नवीन बिझनेसेस कुठले निर्माण होतील. आणि त्याचा शुभारंभ दुपारी 2 वाजता होईल. 4:30-5 पर्यंत हे कॉम्पिटिशन संपेल आणि आम्ही अवॉर्ड सेरेमनी पण याच्यामध्ये करणार आहोत. सर, ही जी ब्लॉकचेन यात्रा आहे ह्याच्या मागचं नेमकं मोठं आपल्याला कळलेलं आहे, पण स्टुडंट्सला तुम्ही काय आव्हान कराल, का तुम्ही टेलिकॉम सेक्टरमध्ये यावं, ह्याच्यात काय वेगळंपण आहे शिकायला, याबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपल्याला 4G पर्यंत माहिती होतं. आता 5G आणि 6G टेक्नॉलॉजीज येतात टेलिकॉममध्ये. ब्लॉकचेनचा वापर हा टेलिकॉममध्ये प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. जसं मी म्हणलं, एक फिनटेक एरिया आहे, प्लस अदर एरियाज आहेत, पण टेलिकॉममधला वापर वाढणार आहे. आणि नवीन मुलांनी, तरुणांनी हे ज्ञान घ्यावं, 5G 6Gचं ज्ञान घ्यावं, ब्लॉकचेनचं ज्ञान घ्यावं. सर्टिफिकेशन्स आहेत, नवीन ट्रेनिंग्ज आहेत आणि त्याचा त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी खूप उपयोग होईल. इनफॅक्ट काही मुलांना जर शक्य असेल तर त्यांनी या एरियात स्टार्टअप पण चालू करावेत. नक्कीच सर, अभिमानाची गोष्ट आहे. आज भारत ब्लॉकचेन यात्रा आपल्या मार्फत या ठिकाणी पार पडते. भविष्यात तुमचे काय प्लॅन्स असणार आहे टेलिकॉम इंडस्ट्री डेव्हलप करण्यासाठी? स्टुडंट्सला कशा पद्धतीने सिम्बोसिस कॉलेजतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे? आमच्याकडे आज असं म्हणलं की एक 100च्या जास्ती तरुण मुलं रुरल एरियातनं आली आहेत. भविष्यामध्ये नक्कीच आम्ही आमच्याकडनंही प्रयत्न करू की जास्तीत जास्त तरुणांपर्यंत ब्लॉकचेन आणि टेलिकॉम टेक्नॉलॉजी 6G 5Gचं ज्ञान मिळेल आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांचं पुढं पण ज्ञान उपयोग होईल किंवा नवीन प्रकारचं ट्रेनिंग होईल आणि त्यांना नवीन प्रकारचे जॉब्स मिळतील. ते इन्स्टिट्यूटकडनं पण आम्ही प्रयत्न करतोय. नमस्कार, माझं नाव भक्ती व्यवहारे आणि मी सिम्बियोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल अँड टेलिकॉम मॅनेजमेंटमध्ये कॉर्पोरेट इंटरफेस ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. मी इथे मुलांचं प्लेसमेंट्स आणि जिथे जिथे कॉर्पोरेट अकॅडमियामध्ये ब्रिज होतं तिथे एक इंटरफेस म्हणून काम करते.
मॅम आज प्रथमच महाराष्ट्रामध्ये जे 11th एडिशन आहे भारत ब्लॉकचेन यात्रेचं ते पार पडते. फर्स्ट टाइम जे आहे सिम्बायसिस कॉलेजनी हे होस्ट केलेले आहे. बरोबर. नेमकं आज मुलांना यामध्ये काय शिकायला मिळणार आहे? टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये चांगली डेव्हलपमेंट होती. भारत ब्लॉकचेनच्या माध्यमातून कशा पद्धतीने इन फ्युचर ही डेव्हलपमेंट होईल? भारत ब्लॉकचेन यात्रा ही खूपच चांगली इनिशिएटिव्ह आहे. आपल्या भारतामध्ये आतापर्यंत आपण बऱ्याच प्रकारच्या यात्रा बघितल्यात, ज्याच्यामध्ये स्पिरिच्युअल पण यात्रा असतात आणि पॉलिटिकल यात्राही आपण बघतो. ही एकमेव यात्रा अशी आहे जी टेक्नॉलॉजी यात्रा आहे आणि आता हे टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आपल्याकडे येत आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकचेन ही अगदीच नवीन प्रणालीची टेक्नॉलॉजी आहे. याचं मुलांना मार्गदर्शन मिळावं, ती टेक्नॉलॉजी नक्की काय आहे, ती कुठे उपयोगात आणू शकतात आणि त्याच्यामध्ये त्यांना काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे कळण्यासाठी ही यात्रा खूपच चांगलं काम करेल. आज आमची मुलं आणि आमच्याबरोबरच पुण्यातल्या बऱ्याचशा कॉलेजमधली मुलं इथे एकत्र आलेली आहेत आणि त्यांना या भारत ब्लॉकचेन यात्रामधून मार्गदर्शन मिळत आहे, जे त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचं आहे. आता टेलिकॉम फक्त टेलिकॉम पुरतंच मर्यादित राहिलं नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये टेलिकॉम हे अगदी टेक्नॉलॉजीच्या स्वरूपात आलेलं आहे. त्याच्यामुळे तुमची इंडस्ट्री कुठलीही जरी असेल तरी तुम्हाला टेक्नॉलॉजी माहिती असणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने ह्या टेक्नॉलॉजीबद्दल माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्येच त्यांचं भवितव्य हे उज्ज्वल होईल. आजचा जो हा सेमिनार आपल्या कॉलेजमध्ये पार पडतोय ते तुम्ही घराघरापर्यंत कसं पोहोचवणार आहात? जे स्टुडंट्स आहेत जे या टेलिकॉम सेक्टरमध्ये शिकतात किंवा काम करतात त्यांच्यापर्यंत या सेमिनार कसं पोहोचवणार? त्याच्यासाठी आपण सोशल मीडियाचा आपण चांगला यूज केलेला आहे. आपण सोशल मीडियावरती आमचे यूट्यूब चॅनल आहे आणि बाकीच्या ज्या लिंक्डइन पेज आहे त्याच्यावरती आमची ही माहिती आहे आणि आज आपण इथे हे एक इंटरव्ह्यू पण करत आहोत. मला खात्री आहे की या माध्यमातूनही आपण बऱ्याच लोकांपर्यंत याची माहिती नक्कीच पसरवू शकू. दादा तुझं नाव काय? माझं नाव पुष्कर मेडेकर. काय सांगशील आज प्रथमच सिम्बॉयसिस कॉलेजच्या मार्फत ही भारत ब्लॉकचेन यात्रा पार पडते. आजचा भव्य सेमिनार आहे. मोठ्या संख्येने स्टुडंट्सनी या ठिकाणी हा सेमिनार अटेंड केलाय. नेमकं काय सांगशील? भारत ब्लॉकचेन यात्रा हा AICTE पॉवर्ड इव्हेंट आहे. तर ह्याच्यात कसं आहे की अक्रॉस इंडिया ते सगळीकडे इव्हेंट्स कंडक्ट करतात. तर हा 9वा किंवा 10वा एडिशन जो आहे तो आपल्या इकडे सिम्बायसिसमध्ये होतोय. ह्याच्यात ब्लॉकचेन किंवा जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबद्दल ते इंट्रोड्यूस करतायत स्टुडंट्स किंवा अंडर प्रिव्हिलेज लोकांना. तर ह्याच्यात ISR इन्स्टिट्यूट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सिम्बायसिसचे आमचे जे 20 विलेजेस आम्ही अडॉप्ट केलेत त्यातले स्टुडंट्स आहेत. त्या व्यतिरिक्त दुसरे पार्टिसिपेटिंग कॉलेजेसचे स्टुडंट्स आहेत ज्यांना आपण कीनोट सेशन्स आणि पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून नॉलेज डिलिव्हर करतोय. आयुष क्या बताओगे आज आप भी यहाँ पे हो, आप भी सिम्बोसिस मैनेजमेंट के स्टूडेंट हो, क्या बताओगे आज ये सेमिनार के माध्यम से क्या सीखने को मिल रहा है? इन फ्यूचर इसका फायदा आपके टेलीकॉम सेक्टर को कैसे होगा? सर तो अभी यहाँ पे ब्लॉकचेन के बारे में सीखने को मिल रहा है. यहाँ पे टेक्नोलॉजी में ICT कंसल्टिंग इन सब चीज़ों के बारे में सीखने को मिलेगा स्टूडेंट्स को. तो इसका फ्यूचर में बहुत ज़्यादा फ़ायदा है टेलीकॉम में, क्योंकि जो डिसेंट्रलाइजेशन होना है टेलीकॉम में वो ब्लॉकचेन के ज़रिए ही होगा और वही सिखाया जा रहा है. और ये ब्लॉकचेन लैब जो यहाँ इंट्रोड्यूस हो रही है उसका एक पॉलीवर्सिटी प्रोग्राम है, वो हमारे स्टूडेंट्स को मिलेगा और जो स्टूडेंट्स दूसरे कॉलेजेस से आ रहे हैं उनको उसका कोर्स का एक्सेस मिलेगा ताकि ये हम डिजिटल एजुकेशन आगे बढ़ा सकें. और दूसरा ये कि हमारे सेकेंड हाफ में जो इंटरनेशनल डिजिटल एंड टेलीकॉम सेमिनार है उसमें भी जैसे ChatGPT, जनरेटिव AI, ये सब टेक्नोलॉजीज़ के बारे में स्टूडेंट्स को बताया जाएगा. उन्हें और ज़्यादा मोटिवेट करा जाएगा कि इसके बारे में आगे वो सीखें. Hello, what's your name? My name is Lisa Jacob. Who are the speakers today for this Bharat Blockchain Yatra and what you have learned from this? So the speakers are like pretty interesting. The lineup that is there is pretty interesting, and we have a lot of CEOs and CXOs coming in. So there's a CEO of growth strategy as well who's come in, and he recently mentioned something about digital inclusion, and that is something that we're already doing because as one of the members also mentioned that there is a CSR activity wing that we also take up, and there are a lot of students that are coming that is also a digital inclusion. Like it is mostly known that tech comes from the urban sector, but we want to reach out more towards the sector which actually requires the tech to be evolving. So that is where we come in.
Definitely, this Bharat Blockchain Yatra is going to make a huge difference in telecom sector. What would you like to tell about this today's seminar to all the students? So I would also mention this that SIDTM Pune official on YouTube also has the entire program being streamed live. So if you want to visit and check out what the blockchain yatra actually is, you can visit the page as well. मी SIDTM मधनं आहे, सिम्बॉसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल अँड टेलिकॉम मॅनेजमेंट. आमचा इकडे कॅम्पस लवले हिलटॉपला आहे. आमचा कॅम्पस SIBM, SIMC, SSVAP, 4S आणि SIMC सोबत आम्ही शेअर करतो. सो मला फक्त त्याच्याबद्दल एक सांगायचं होतं की लोकांना असं वाटतं की खूप निश कॉलेज आहे, पण ॲक्च्युली कॉमर्स ग्रॅज्युएट्स पण इकडे येतात आणि मी पण एका कॉमर्स बॅकग्राऊंडमधनं येतो. मला एवढं सांगायचं होतं की 13 तारखेपर्यंत अजून पण ह्याचे फॉर्म्स फिलिंग चालू आहे आणि तुम्ही अजून पण ह्याच्यासाठी अप्लाय करू शकता जर तुम्ही स्नॅप टेस्ट दिली असेल तर. आमचं हायेस्ट पॅकेज 29 लाखाच्या वर गेलं होतं, 29 lakhs प्लस. आणि आमचं जो फ्रेशरसाठी जर पॅकेज होतं इट वॉज हायेस्ट मोर दॅन 18 lakhs, 18 लाखाच्या वर होतं. सो आय थिंक दॅट इट इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर तुम्ही इकडून एक्सप्लोर करू शकता गोष्टी आणि डिजिटल ॲरिनामध्ये तुमचं करिअर पुढे घेऊन जाऊ शकता वाईल डुईंग अन MBA. थँक्यू. आपल्यासोबत या भारत ब्लॉकचेन यात्रेचे आयोजक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं ह्या मागे त्यांचा काय हेतू होता. सर नमस्ते, आपका अपना आवाज चैनल में बहुत बहुत स्वागत है. सर क्या बताओगे, आपका क्या मोटिव था इसके पीछे? आज प्रथम ही महाराष्ट्र में सिम्बोसिस कॉलेज में ये इवेंट हो रहा है, ब्लॉकचेन भारत यात्रा जो यहाँ पे हो रही है, मोटिव था आपका? तो भारत ब्लॉकचेन यात्रा एक सीरीज ऑफ 25 इवेंट है जो हमने अगस्त में स्टार्ट किया था फ्रॉम हैदराबाद, और ये हमारा 12th इवेंट है जो सिम्बोसिस में इस ईयर में फर्स्ट इवेंट है. तो द मेन मोटिव भारत ब्लॉकचेन यात्रा करने का ये है कि कैसे हम इंडस्ट्री को एजुकेशन जो यूनिवर्सिटीज़ हैं उनके साथ जोड़ सकें, क्योंकि ये जो स्टूडेंट्स हैं यही बाहर जाके इंडस्ट्री में काम करेंगे. तो कैसे हम इस दोनों के गैप को कम कर सकें, वो दैट इज़ द मोटो हियर फॉर द भारत ब्लॉकचेन यात्रा. सर आज आधा प्रोग्राम तो हो गया, हम देख सकते हैं कि स्टूडेंट्स बहुत अच्छी तरह से इन्वॉल्व है इसमें, अच्छी तरह से उनका पार्टिसिपेशन है. फ्यूचर में जाके ये जो भारत ब्लॉकचेन यात्रा है इसका टेलीकॉम सेक्टर में कैसे फ़ायदा होने वाला है, इसके बारे में क्या बताओगे? तो टेलीकॉम सेक्टर में ऐसा है, ब्लॉकचेन अभी हर एक सेक्टर में यूज़ हो रहा है, इवन टेलीकॉम सेक्टर में भी. सो टेलीकॉम सेक्टर में जैसे हम देखते हैं कि हमारे कॉल ड्रॉप्स होते हैं और मल्टीपल सर्विस प्रोवाइडर्स है, तो वो कैसे ब्लॉकचेन को यूज़ करके कॉल ड्रॉप्स के प्रॉब्लम को सॉल्व कर. सो इस टाइप से बहुत सारे यूज़ केसेस हैं जो कि ब्लॉकचेन सॉल्व कर सकता है. तो यहाँ पे आज जो स्टूडेंट्स इस नॉलेज को गेन करेंगे वो कहीं ना कहीं उनको आगे जब वो पास आउट होकर रियल इंडस्ट्री में जाएंगे तब हम ये यूज़फुल होगा. सर जैसे देख सकते हैं कि ब्लॉकचेन भारत ब्लॉकचेन यात्रा का बड़ा योगदान रहा है टेलीकॉम सेक्टर में. आज सिम्बोसिस कॉलेज में आपका सेमिनार, इन फ्यूचर सबके क्या प्लान्स है, भारत ब्लॉकचेन के माध्यम से कैसे आप टेलीकॉम सेक्टर में जो है स्टूडेंट्स को आगे जाके गाइडेंस करोगे? आजकल अगर आप देखोगे तो ब्लॉकचेन का नाम सुनते ही लोग बोलते हैं हाँ मुझे पता है बिटकॉइन, लेकिन वो बिटकॉइन नहीं है. बिटकॉइन एक यूज़ केस है जो ब्लॉकचेन टेक्नोलॉजी को यूज़ कर रहे हैं. तो ब्लॉकचेन बिटकॉइन के अलावा बहुत सारे यूज़ केसेस है जिसमें टेलीकॉम भी एक यूज़ केस है. जैसे सप्लाई चेन है, हेल्थ केयर, मैन्युफैक्चरिंग, रिटेल, इस सब वर्टिकल्स में अब हम आईडीएस काम कर चुके हैं ऑलरेडी ब्लॉकचेन में. तो इस यात्रा के माध्यम से हम ये करना चाहते हैं कि नेक्स्ट जनरेशन स्टूडेंट्स जो आके इंडस्ट्री में काम करते हैं उसको हम सेंसिटाइज करना है कि भाई ब्लॉकचेन बस क्रिप्टो या बिटकॉइन नहीं है, पर बहुत सारे और यूज़ केसेस है जिस पे आप काम कर सकते हैं. इसी के इसमें अभी फ्यूचर में भी हम और भी ज़्यादा, ये सीज़न 1 है भारत ब्लॉकचेन यात्रा का, अभी सीज़न 2 भी शुरू होने वाला है ये ख़त्म होने के बाद. सर जैसे देख सकते हैं टेलीकॉम इंडस्ट्री बहुत रैपिडली ग्रो हो रही है. भारत ब्लॉकचेन यात्रा का इसमें क्या योगदान रहेगा इन फ्यूचर, जाके इसका कैसे फायदे इस सेक्टर को होने वाला है? तो ये टेलीकॉम सेक्टर में हम जो कर रहे हैं SIDTM के साथ, ये एक ABC करके अप्लाइड ब्लॉकचेन सेंटर, ये एक ब्लॉकचेन सेंटर ऑफ एक्सलेंस है जो डिजिटल और टेलीकॉम के यूज़ केसेस पे फोकस करेगा, ताकि यहाँ के फैकल्टी और स्टूडेंट्स हैंड्स ऑन यूज़ केसेस और उस पर रिसर्च करेंगे. और इसमें जो इनोवेशन है, नया टेक्नोलॉजीज, नया जो ट्रेंड्स होगा मार्केट में, इन सब पे फैकल्टी, स्टूडेंट्स, IDS इंडस्ट्री और टेलीकॉम सेक्टर स्किल काउंसिल करके इंडिया गवर्नमेंट का है और DOT डिपार्टमेंट ऑफ कल्चर, इन सब का कॉन्फ्लुएंस हम जुड़ा के यहाँ पे जो सेंटर ऑफ एक्सलेंस एस्टैब्लिश किया, इससे जो फ़ायदा होगा स्टूडेंट्स को और फैकल्टी को टू take the blockchain
to next level. Yeah. Thank you. सर व्हाट वुड यू लाइक टू से अबाउट इट, जैसे आप शॉर्ट में आप बता सकते हो कि आज ये जो भारत ब्लॉकचेन यात्रा यहाँ पे हो रही है, इसके पीछे क्या मोटो था? So, see, India is land of yatras, right? So we have seen political yatras, spiritual yatras, but in 21st century we need tech yatras, and India has third largest tech talent with respect to blockchain technology. So we want to add another 4 to 5% of Indian engineers and business professionals to Indian economy, so that soon we'll become leaders in Web3. So that is the intent of Bharat Blockchain Yatra, to make Bharat leaders in Web3. And it is not far. In next 2 years, we will be adding 500,000 engineers. It's like 5 lakh engineers, because we are working with AICTE, the regulator of technical education in India under Ministry of Education, and we have launched an LMS, Learning Management System, where we have certified blockchain developer, certified blockchain like business professionals courses है. So वो courses, there are free courses, advanced courses है. So out of these courses, all the students can leverage that, and then they can become upskilled. I mean, they can get upskilled in this technology and contribute to the growth of Indian economy with respect to this emerging technology. थँक्यू सो मच सर. नक्कीच आपण पाहू शकतो आज सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ डिजिटल अँड टेलिकॉम मॅनेजमेंटमध्ये या ठिकाणी प्रथमच महाराष्ट्रात जे भारत चेन यात्रा पार पडती याचा आज या ठिकाणी सेमिनार पार पडलं आणि भविष्यामध्ये जे आयोजक आहेत त्यांनी देखील असा विश्वास दर्शवला आहे की भविष्यात या टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये भारत ब्लॉकचेन यात्रेचं भरपूर योगदान राहणार आहे. कॅमेरामॅन महानुदा शिवरायसह प्रसन्न तरटे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.